डायरेक्ट येऊन बसलोय महादेवाच्या मांडीवर. तर हर हर महादेव मित्रांनो, सकाळी सकाळी आपल्याला गाण्याचा फोन आला. चल म्हणे आपल्याला मूर्ती आणायला जायचं म्हणे. म्हटलं ठीक आहे बाबा जाऊ. आपल्या पास चौकात भोले सरकारचे जे होते, त्यानंतर आम्ही काही इचनमध्ये येऊन बसलो. इचनमध्ये येऊन बसल्यानंतर त्यानंतर निघालो आम्ही मूर्ती आणण्यासाठी. तेवढं 15 मिनिट अकोल्यात येऊन पोहोचलो. अकोल्यात येऊन पोहोचल्यानंतर मागे आलो तर गाण्यापा इथं काय करून राहिलं. पण तेवढं आपल्याला हॉटेल दिसलं. हॉटेलवर गाडी थांबवली, नाश्ता वगैरे केला, चहा वगैरे घेतल्यानंतर बुमर घेतले 10 रुपयाचे. म्हटलं खाताना काही नाही पाहिजे तोंडात. नंतर मागे येऊन बसलो. तो सर्वजण झोक्यावर बसलेलो. मग मी काय राहतो, मग मी पण बसलो झोक्यावर. असं मस्त्या करता करता आम्ही येऊन पोहोचलो खामगावले. खामगावला आल्यानंतर आपली मूर्तीत पाहून असं अचानक भयानक धप्पाच बसला. त्यानंतर आपल्या मूर्तीत थोडंफार काम राहिलं होतं. आम्ही गाडी घेऊन जरासं आराम वगैरे केला. आराम वगैरे केल्यानंतर तेवढं काम झालं. काम झाल्यानंतर दादानं पैसे वगैरे दिले. पैसे वगैरे दिल्यानंतर मस्तपैकी आम्ही मूर्ती लोड केली. लोड केल्यानंतर निघालो आम्ही आपल्या मूर्तीच्या पुढच्या इकडे. तिकडून येताना आपल्याला पूल लागला. पुलाला लागते की नाही लागत, लागते की नाही लागत बघू. एवढी बेकार सीन झालता ना तेव्हा, जीव धगधग करतो. म्हटलं जर मूर्ती लागली ना, म्हटलं बेकारच काम आहे म्हटलं आता. आणि कशी नाही कशी मूर्ती निघाली महादेवाच्या कृपेने. मग म्हटलं भाऊ जास्त वेळ बाहेर मुंडकं काढून राहिलं नाही, पण म्हटलं होऊन जाईन. म्हटलं आपलंच कांट आहे, चला म्हटलं बा अंदर. मग अंदर आपल्याला बोर मारून राहिलं तर त्यापेक्षा आपण आलो वरती आल्यानंतर मूर्ती तुम्ही पाहू शकता की मोठी आहे. तर मी बसलो असं म्हटलं, पडलो ना तर गेलो म्हटलं काम वाया म्हटलं मला. त्यानंतर भाऊ डायरेक्ट येऊन बसलोय महादेवाच्या मांडीवर. मग का भाऊ रिॲक्शन तर एवढं डेंजर भेटलं की विचारच नको. त्यानंतर आम्ही एका हॉटेलवर थांबलो. तर नाश्ता वगैरे केला. नाश्ता वगैरे केल्यानंतर मग निघालो आम्ही आपल्या मूर्तीच्या पुढच्या दिशेने. जाताना आता पाऊसही लागला होता. थोड्याच वेळात महादेवाच्या कृपेने पाऊस पण बंद झालाय. मगाशी ते एकटंच होतो, पण यावेळेस आपले सर्व दादा लोक इथे येऊन बसलेले होते. त्यानंतर अजून आपल्याला एक महादेवाची मूर्ती दिसली, ते पण मस्त होती. त्यानंतर थोड्याच वेळात आम्ही मूर्त्यापूर बायपासवर येऊन पोहोचतो. तर इथं मनंदा वगैरे आलेले होते. त्यानंतर थोड्याच वेळात इथं गौरव दादा पण आला. आणि त्यानंतर जायचं होतं आपल्याला घरी. सर्व काही याच पार्टमध्ये सांगणं होत नाही, त्यासाठी तुम्ही मला फॉलो नक्की करा. आपण पुढचा ब्लॉग पण याच्यापेक्षा चांगला टाकू. हा.